मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कांचन रडतच एका ठिकाणी बसलेली असते. तेवढ्यात अरुंधती तिथे येते व कांचनला रागातच, एकतर तुम्हाला नीट चालता येत नाही, रस्त्यावर एवढं ट्रॅफिक आहे, मग का चालत चालत तुम्ही एवढ्या लांब येऊन बसलात? आप्पांना थोडा वेळ लागेल. तुम्ही त्या दिवशी आप्पांना जे काही बोललात ना, ते तुमच्या दृष्टीने कदाचित बरोबर असेल, परंतु ते बोलणं आप्पांच्या जिव्हारी लागलं आहे. इतक्या लवकर ते नाही विसरता येणार. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचे ते यातून बाहेर पडेपर्यंत आपण त्यांना वेळ द्यायला हवा. माझं बोलणं कदाचित तुम्हाला आवडणार नाही, परंतु का त्या भल्या माणसाला तुम्ही एवढं बोललात, त्यांचा अपमान केलात? सगळे तुमचे ऐकून घेतात म्हटल्यावर असं नाही की तुम्ही काही पण बोलायचं. मी 26 वर्ष तुमचं ऐकून घेतलं, बाकी कोणी ऐकून घेणार नाही. एक नवरा म्हणून तुम्ही आप्पांना जे काही बोललात ना, ते एकदम चुकीचंच आहे. आत्तापर्यंत त्यांनी काहीच केलं नाही का? आणि तरीही तुम्ही त्यांना घरी चला असं म्हणत आहे. असे कसे एका क्षणात सर्व विसरून ते तुमच्यासोबत घरी येतील? मला सांगा, उद्या आप्पा सगळ्यांसमोर तुम्हाला असं बोलले तर तुम्हाला ते चालणार आहे का? तेव्हा ते ऐकून कांचन अरुंधतीला बोलते, आज काळ किती बदलला आहे, कारण आज तू मला प्रश्न विचारतेस. एवढी हिंमत तुझ्यात कुठून आली? तेव्हा अरुंधती सांगते, आप्पांनी मला ही हिंमत दिली. आप्पांनी माझ्यासाठी जेवढं केलं नाही तेवढं आयुष्यभर तुमच्यासाठी केलं आहे. बायको म्हणून तुम्हाला एवढा मान दिला, तुमच्याशी एकनिष्ठ राहिले, तुमचं नेहमीच कौतुक केलं, चार चौघात कधीच तुमचा अपमान केला नाही. हे सुद्धा किती मोठं आहे ते तुम्हाला नाही कळणार. ते फक्त मला विचारा. आणि नसेल आप्पांनी महाल बांधला, परंतु तरीही तुम्ही खूप नशीबवान आहात, कारण तुमच्या नवऱ्याचं तुमच्यावर प्रेम आहे. त्याला नावं ठेवून असं नशिबाला नाराज करू नका, कारण प्रत्येकीच्या वाट्याला असं सुख येत नाही. तर तेव्हा कांचन माझं चुकलं असं म्हणत खूप रडू लागते व डोक्याला हात लावते. तर दुसरीकडे अनिरुद्ध वैतागाने सर्वांना विचारत असतो की आई, आप्पांची तब्येत बिघडली आहे का? संजना त्यांना काही बोलली का? यश कुठे गेला? नेमकी काय झालं मला कोणीतरी सांगा. परंतु कोणीही अनिरुद्धला काही सांगत नाही. तर तेवढ्यात संजना व यश तिथे येतात. तर अनिरुद्ध संजनावर कुत्र्यासारखा धावून जातो व आई, आप्पा तुझ्यासोबत होते, मग तू एकटीच कशी घरी आलीस? ते दोघेजण कुठे आहेत असा प्रश्न करतो. ते पाहून संजना खूपच घाबरते. तर दुसरीकडे कांचन खूप रडत असते. तर अरुंधती तिच्याजवळ जाऊन बसते व सांगते, मी खूप विचार केला. एका विशिष्ट वयानंतर आपल्याला आयुष्यात काय मिळालं आणि काय राहून गेलं याचे विचार सतत मनामध्ये येत असतात. ज्या गोष्टी राहून गेल्या त्याचा खूप त्रास होतो, मग आपण त्याचा राग दुसऱ्यांवर काढतो. परंतु माझ्या अनुभवातून मला एकच गोष्ट शिकायला मिळाली, शेवटी इतरांना कितीही दोष देऊन काही उपयोग नसतो. आपल्या आयुष्यात बदल फक्त आपणच घडवून आणू शकतो. परंतु त्या वेळेला तो केला गेला नाही तर दुसऱ्यांना बोलून काही फायदा नाही. त्यावर कांचन सांगते, आमच्या वेळी दुसरं काय होतं? ज्या घरात लग्न करून जायचं तिथेच सगळं आयुष्य काढायचं. नवरा देईल ते घ्यायचं आणि विरोध केला तर तोही थोडासा. तर अरुंधती बोलते, त्या मानाने तुम्ही खूप पुढारलेल्या होतात. घरात तुमची सत्ता होती. आप्पा तुमचं ऐकायचे, तुमचं मत विचारात घ्यायचे. मी हे सर्व पाहिलं आहे. कारण आप्पा खूप समजूतदार आहेत. त्यांना नेहमी असं वाटायचं, आपली बायको आपल्यावर खुश आहे, तिला माझं कौतुक आहे. आणि तुम्ही अचानक असं म्हणालात की तुमच्या दृष्टीने त्यांनी आयुष्यात काहीच केलं नाही, ते अपयशी ठरलेत. या वयात त्यांना ते ऐकून कसं वाटलं असेल? या वयात खरं तर तुम्हाला एकमेकांची गरज आहे. शरीरं थकली की मनही हळवे होतात. सगळं जुनं आठवतं, मग त्रास होतो. अशा वेळी एकमेकांना समजून घ्यायचं की असं बोलायचं, असा प्रश्न अरुंधती कांचनला करते.
तर दुसरीकडे संजना अनिरुद्धला घडलेला सर्व काही प्रकार सांगते. तर अनिरुद्ध धक्क्याने आई आप्पांना असं बोलली तरीही तू गप्प राहिलास का असं अविनाशला विचारतो. तेव्हा अविनाश बोलतो, आईच्या तोंडावरचा ताबा सुटला होता, ती कोणाचं काही ऐकत नव्हती आणि घरातल्यांच्या भांडणामध्ये मी पडत नाही कारण तूच मला म्हणाला होतास की तू इतकी वर्ष घरात नव्हतास, या घराशी तुझा काही संबंध नाही. तेव्हा अनिरुद्ध चिडून आई आप्पांशी तरी तुझा संबंध आहे ना असं बोलतो. तेव्हा संजना दोघांना शांत करते. तेव्हा अनिरुद्ध तिला बोलतो, आप्पा घर सोडून गेले, एवढी वेळ त्यांच्यावर आलीच कशी? त्यावेळेला इथे कोण कोण होतं मला सांगा असं बोलतो व निमित्त संजना होती का असं सर्वांना विचारतो व संजनावर खूपच भडकतो. तेव्हा संजना घाबरत मी काहीच केलं नाही असं अनिरुद्धला सांगते. तर अनिरुद्ध बोलतो, तू जर उघड केलं नसलं तरीही आतून काड्या घालूच शकते. जर मला कळलं ना की हे सर्व तुझ्यामुळे झालं, तू आईचे कान भरवलेस, तर मी तुझ्या हाताला धरून तुला घराच्या बाहेर काढीन. तेव्हा ते ऐकून संजनाला घामच फुटतो. तर दुसरीकडे कांचन अरुंधतीला बोलते, तुझं बरोबर आहे, एकमेकांना समजून घ्यायला हवं. यांनी सर्वांसाठी खूप केलं आहे. माझ्या भावंडांची शिक्षणंसुद्धा यांनीच केली, परंतु कधी बोलून दाखवलं नाही आणि मी बोलून सगळं काही घालवलं. तेव्हा अरुंधती सांगते, थोडा वेळ जाऊ देत, आप्पा सगळं विसरतील, कारण तेही तुमच्याशिवाय नाही राहू शकत. तुम्ही मला जेव्हा बोलायचात ना तेव्हा मला खूप वाईट वाटायचं, परंतु कधी तुमचा राग आला नाही. परंतु त्या दिवशी जेव्हा तुम्ही आप्पांना बोललात ना तेव्हा मात्र मला तुमचा खूप राग आला. एवढ्या साध्या माणसाला तुम्ही असं बोलायला नको होतं. तर तेव्हा कांचन रडत सांगते, माझ्या हातून फार मोठं पाप घडलं. मी यांना यांच्याच घरातून जायला सांगितलं. आता देवही मला माफ करणार नाही. हा सगळा राग तुझ्यावरचाच होता. गेली 26 वर्ष माझा तुझ्यावर हक्क होता, मग अशी कशी तू मला झुगारून निघून गेलीस? मग इतकी वर्ष का माझं ऐकून घेतलंस? का मला तुझी सवय लावली? आता मी काय करू? कारण आता तू मला उलट प्रश्न विचारतेस. मी सांगितलेलं काही ऐकत नाही. ते सर्व मला सहन होत नाही. त्यात फक्त अधिकार नव्हता तर लहान मुलांसारखं प्रेम होतं. मला तू माझं मूल वाटायचीस आणि तू अचानक मला सोडून गेलीस. मग या आईची तडफड तर होणारच ना. त्यात हे सतत तुला प्रोत्साहन द्यायचे म्हणून मला खूप राग यायचा. तर दुसरीकडे संजना अनिरुद्धला सांगते, आईंचं डोकं फिरलं की त्या कुणाचंच ऐकत नाही. आईच्या पायाला लागलं ते पाहण्यासाठी अरुंधती घरी आली होती. तिला पाहिलं आणि आईंचं तोंड अजूनच सुटलं. त्यात आप्पांनी अरुंधतीची बाजू घेतली. मग आई अजूनच बोलायला लागल्या. तर तेव्हा अनघा सांगते, आप्पा खूप खचले, रडायला लागले, कारण आईंचं बोलणं त्यांना सहन झालं नाही. मग ते ताईबरोबर निघून गेले. ते ऐकून अनिरुद्ध धक्क्याने रडू लागतो व आईला काहीच वाटलं नाही का? तिने आप्पांची माफी मागितली नाही का असं विचारतो. तर अविनाश नकार देतो. तर इकडे कांचन अरुंधतीला सांगते, तू बाहेर एकटी कशी राहशील याची मला भीती वाटत होती. आशुतोषसारखं कोणीही मला तुझ्या आयुष्यात नको होतं. चूक बरोबर हे मला माहीत नाही. मला असं वाटलं होतं की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तू माझ्याबरोबर असशील, परंतु तूही निघून गेलीस. माझा खूप संताप होत होता आणि तो केळकर दिसला तरी मला खूप राग येत होता. तुझ्या आयुष्याला नवी दिशा देणारा तो कोण आहे? तू फक्त माझ्याजवळ असावं असं मला वाटायचं, परंतु आता मी माझ्या हाताने सर्व काही बिघडवलं. तुला गमावलं हेही दूर गेले. यांचा जीव आहे त्या घरात, तरीही मी त्यांना त्या घरातून जायला सांगितलं. आज त्यांच्या डोळ्यात मी माझ्याबद्दल तिरस्कार बघितला. ती नजर आता माझी पाठ सोडत नाही. आता मी कशी जगू? अनिरुद्धला हे सर्व कळलं तर तो माझ्यावर खूप चिडेल व अरुंधतीसमोर हात जोडत, आप्पांना घरी घेऊन ये, परत मी तुझ्याकडे काही मागणार नाही असं बोलत कांचन रडू लागते. तर अरुंधती होकार देत, मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्याबरोबर आहे असं कांचनला सांगते. तर इकडे अनिरुद्ध सर्वांना सांगतो, आप्पांनी आत्तापर्यंत खूप काही केलं आहे. त्यांच्यासारखा माणूस नाही. मी त्यांना खूप दुखावलं तरीही ते माझी काळजी करतात.
आणि हे फक्त आप्पांचं घर आहे, आपण त्यांच्या घरात राहतो. त्यांना बोललेलं मला चालणार नाही. तर उद्याच्या भागात अरुंधती कांचनला घरी घेऊन येते. तेव्हा अनिरुद्ध कांचनला घरात घेत नाही आणि जोपर्यंत आप्पा या घरात येत नाही तोपर्यंत तू यायचं नाही असं तिला सांगतो. तर इकडे आप्पा आशुतोष समोर हात जोडत मागणी करतात की माझ्या मुलीशी लग्न करताल का. तर अरुंधती आशुतोषला धक्का बसतो. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.